हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. भाऊ, आज मला लय वाईट वाटलं बघ. तू तुझ्या सख्या बहिणीवर विश्वास न ठेवता त्या आता आलेल्या आकांक्षावर विश्वास ठेवलास. असं अजिबात नाहीये की मी आकांक्षाचं बोलणं योग्य ठरवलंय आणि शैलूच्या बोलण्यावर अविश्वास दाखवलाय. पण ताई, मी गंगाबद्दल तेवढंच ओळखू नये जे मला शैलूने सांगितलेलं आहे. गंगा, जर तू माझ्या गोष्टी पहिलीच ऐकली असतीस तर शैलेशला एवढा बिझनेस मध्ये लॉस झालाच नसता. मला माहितीच नव्हतं की तुमच्या आणि शैलूमध्ये काय बोलणं झालं होतं. राज आणि शैलू, तो मेसेज मी केला होता. मला चांगलं माहित होतं की गंगासारखी मुलगी असं कधीच नाही करू शकत. हा सगळा तुझाच खेळ वाटत होता. तुझ्या या खोट्याचा पडदा वर उघडण्यासाठी आम्ही एक प्लॅन बनवला. आई, आम्ही सगळा विचार करून ठेवलाय, पण आमच्या ह्या कामात आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. पण यात आम्ही तुझी काय मदत करू शकतो आकांक्षा? आई, तुम्हाला शैलू भाऊजींच्या रूममध्ये जाऊन त्यांचा मोबाईल आम्हाला आणून द्यायचा आहे. आम्ही उचलतो. मी यासाठीच तुम्हाला फोन केलाय. मला वाटतं माझ्या नवऱ्याला जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई मी करावी, म्हणूनच मला तुम्हाला भेटायचंय. गंगा, मी आता काही कामानिमित्त 2 दिवस बनारसला आहे, त्यामुळे मी तुला खरंच सांगू शकत नाही मी तुला कधी भेटायला येईन ते. मी पण बनारसमध्येच आहे, माझ्या मावशीकडे. म्हणजे आपलं भेटणं तर अजूनच सोपं होईल. पण आपण भेटायचं कुठे ग गंगा? मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीचा ॲड्रेस सांगते. तुम्ही संध्याकाळी 4 वाजता तिथेच मला भेटा. पण आकांक्षा, तू हे सत्य स्वतःच्या तोंडानं कसं स्वीकारल? बाबा, तुम्ही त्या सगळ्याची काळजी अजिबात करू नका. मला फक्त एक संधी द्या, म्हणजे मी गंगाला न्याय मिळवून देऊ शकेन. बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा.
मी तुमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार. ठीक आहे आकांक्षा, आम्ही तुला एक संधी अजून देतो, पण जर तू हे सिद्ध नाही करू शकलीस की शैलू चुकीचा आहे तर मग ताई जे बोलेल ते ऐकावं लागेल. मामा मामा बरं झालं तू इथे आलास. माहित नाही विराज दादाला काय झालंय, माझ्यावर नको ते आरोप लावतोय. पण तुला माहिती आहे ना मामा, मी असं काही करणार नाही. हे सगळं खोटं आहे मामा. मला माहिती आहे हे सगळं असं का करतायत ते. खरं तर विराज दादा हे सगळं आकांक्षा वहिनींचं ऐकून करतोय, कारण आकांक्षा वहिनीला नको आहे की मी या घरात राहावा म्हणून ती हे सगळं कारस्थान रचते. ती मला या घरात काढू इच्छिते. याच्या आधी पण यांनी माझ्यावर खोटा लावला होता, मला बेअब्रू करण्यासाठी. तुमच्या सगळ्यांच्या नजरेत मला पाडण्यासाठी आणि या घरात मला बाहेर काढण्यासाठी ही ह्या लोकांची चाल आहे. तुला माहिती रे मामा, ही केवढी मोठी खोटारडी बाई येते. शैलू, तुझ्या गलिच्छ जिभेने आकांक्षा आणि विराजचं नाव घेऊ नकोस. तुझं पितळ सगळ्यांसमोर उघडं पडलंय. आम्ही सगळ्यांनी राज आणि गंगाचं बोलणं ऐकलंय. तू आपल्या बायकोचा सौदा केलायस, तिला बेअब्रू करण्याचा प्रयत्न केलाय. शरम वाटली पाहिजे तुला. सुकन्या आमच्या कन्या. तू इतक्या सहजासहजी नाही जाऊ शकत इथून. या गुन्ह्याकडे पहिलं पाऊल तू टाकलं होतंस.
या स्वच्छ प्रतिमेच्या मुलीच्या अब्रूचे धिंडवडे काढायचा प्रयत्न केलायस तू. आणि जोपर्यंत तुला या गुन्ह्याची शिक्षा मिळत नाही किंवा माफी नाही मिळत तोपर्यंत तू इथून नाही जाऊ शकत. चल माफी माग तिची. माग माफी. आता हे पण तुला मीच सांगू का की तुला काय करायचंय ते. गंगा मला माफ कर. तू ही माफी मागतोयस की उपकार करतोयस? हा, माफी तेवढीच मोठी असली पाहिजे जेवढा मोठा तू गुन्हा केलायस. गंगाचे पाय धरून तोपर्यंत माफी मागत राहा जोपर्यंत ती तुला माफ नाही करत. कदाचित तुम्हाला ओळखलं नाहीस. मी असा माणूस आहे जो कोणालाही एका क्षणात या जगातून दुसऱ्या जगात पोहोचवू शकतो. आणि मी तुझं प्रेत अशा जागी पुरेन की कोणालाच पत्ता नाही लागणार. पण मी असं नाही करणार, कारण तू माझा नाही गंगाचा गुन्हेगार आहेस. आता तुला शिक्षा किंवा माफी फक्त गंगाच देईल. गंगा मला माफ कर. गंगा, जे मी तुझ्यासोबत वागलो ते खरंच खूप वाईट होतं. गंगा मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलोय. उठ आणि माझा स्वतःवरचा ताबा सुटण्याआधी चालता हो इथून. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर यापुढे तू कधीही गंगाच्या आजूबाजूला जरी फिरकलास ना तर तो दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. समजलास? चल निघ इथून. मिळाली शांती? घेतलास ना बदला? मी एक दोनदा तुझ्यावर रागवलं काय? तू आकांक्षा वहिनीबरोबर मिळून एवढं मोठं नाटक रचलंस. आणि मला माहित आहे, आणि मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की तू त्या राजला ह्यात सामील केलंस. त्याचं काय? त्याच्याशी कोणतीही मुलगी जरा प्रेमाने काय बोलली की तो तिचं म्हणणं लगेच ऐकतो. तुझ्या या अश्रूंसमोर तो विरघळला असेल. गंगा, तू मला अख्ख्या दुनियेसमोर पाडू शकतेस, पण माझ्या आईच्या नजरेत नाही. कारण तिला चांगल्या प्रकारे माहितीये की आकांक्षा वहिनी मला पसंत करत नाही. तुझी बहीण असल्याचा हिने फायदा उचललाय आणि म्हणूनच मी आता फक्त आईशी बोलणार आहे.